वांद्रे पश्चिमेत पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याची मोठी घटना घडलेली आहे। लकी हॉटेल जंक्शन परिसरात झालेल्या या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। पाईपलाईन फुटल्यानं रस्ते जलमय झाले असून पाणी परिसरातील दुकानांमध्ये देखील शिरलेलं आहे। त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं देखील नुकसान झालं। या प्रकारामुळे परिसरात वाहतूक कोंडी झालेली आहे। पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेच्या एच वेस्ट विभागातील जलपुरवठा करणाऱ्या विभागातील कर्मचारी आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे वांद्रे पश्चिम परिसरातील नागरिकांना पिण्याचं पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील महापालिका प्रशासनाकडून केलं जात आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कपिल, काय नेमकं घडलेलं आहे, सध्याची काय परिस्थिती आहे, कारण लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे? नक्कीच मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी बोलू शकतो, कारण पाण्याची टंचाई एकीकडे सुरू असताना आता अशा प्रकारे पाईपलाईन फुटलेली आहे आणि लाखो लिटर पाणी दृश्यामध्ये तू बघू शकतो। लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। दुकानांमध्ये पाणी घुसलेलं आहे, हॉटेलमध्ये पाणी घुसले, त्यांचं तर नुकसान झालेलंच आहे, परंतु पाण्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आता घटनास्थळी पाणी पुरवठा विभागाचे लोक पोहोचलेली आहेत आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे, परंतु कोणत्या कारणाने ही पाईपलाईन फुटली आहे हे अजून गुलदस्त्यात आहे। आता ते शोध घेत आहेत, परंतु सध्या तरी पाईपलाईन दुरुस्ती करणं आणि पाणी थांबवणं हे महत्त्वाचं काम आहे। ते कामाला लागलेले आहेत, परंतु त्याआधी लाखो लिटर पाणी वाया गेलेलं आहे। खरं तर हे पाणी दुकानामध्ये घुसलेलं आहे, अनेकांच्या घरात घुसलेलं आहे, हॉटेल्समध्ये घुसलेले आहेत, कारण त्यांचंही नुकसान झालेलं आहे। काही वेळातच आता हे पाणी थांबवण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते बंदही होईल पाणी, परंतु लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे त्या परिसरामध्ये खरं म्हणजे एच वेस्ट वॉर्डमध्ये पाणी जपून वापरा असं आवाहनही पालिकेकडनं करण्यात आलेलं आहे। निश्चितच धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।